नमस्कार मंडळी. आपल्या नर्मदा परिक्रमेचा शेवटचं चरण सुरू झालेलं आहे आणि हा प्रवास ह्या भागानंतर थांबणार आहे. ह्या भागातच आपण परिक्रमा सुफल संपूर्ण करणार आहोत. उदयन आचार्यजींचे शब्द आपल्या हृदयात कोरून आपण माईला नमस्कार करून इथे आपण आज सांगता करणार आहोत आणि यानंतर सुरू होईल एक अनोखा महाप्रवास श्री स्वामी लीलांचा. स्वामी समर्थांची आद्य बखर आपण यानंतर वाचायला घेणार आहोत, त्याचं अभिवाचन करणार आहोत, आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद घेणार आहोत आणि एकमेकांना देणार आहोत. एक हुरहुर आहे. तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं माईवरती, नेहमीच करत आहात आणि त्यासोबतच माझ्या या अभिवाचनावरही तुम्ही प्रेम केलं. अतिशय सुंदर सुंदर प्रतिक्रिया तुमच्या मिळाल्या. माईचं स्वागत करत होतात. माईची कृपा आपल्या सगळ्यांवरती अशीच राहो ही प्रार्थना माईचरणी करून मी आजच्या भागाला सुरुवात करते. आपल्या सगळ्यांची साथ अशीच स्वामी लीला ऐकण्यासाठी सुद्धा लाभेल ही आशा आहे, नव्हे खात्री आहे. तर आपण सुरू करूयात. अंतिम चरण महापूर्ण पूर्तता. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा. लेखक उदयन आचार्य. प्रकाशक मोरया प्रकाशन. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 61. अंतिम भाग. नर्मदे हर. महापूर्ण पूर्तता. सकाळी परत बोअरवेलवर स्नानं केली, कारण मंदिर टेकाडावर आहे आणि माई खूप खालून वाहताना दिसते. संध्या जप इत्यादी साग्र संगीत करून चालायला सुरुवात केली. रंढाल मागे टाकून कोकसरला गौरीशंकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. धनकवडीचे संतश्रेष्ठ श्री शंकर महाराजांच्या शंकर गीतेत सांगितल्याप्रमाणे त्यांचे एकंदर 13 अवतार झाले. त्यातला पहिला अवतार म्हणजे श्री गौरीशंकर महाराज. यांनाच जमातवाले बाबा म्हणूनही ओळखलं जातं, कारण हे सुमारे 5,000 लोकांचा समुदाय बरोबर घेऊन परिक्रमा करत असत. एवढ्या लोकांचा खर्च करण्या इतका पैसा यांच्याकडे येतो कुठून, याची चौकशी करायला ब्रिटिश सरकारनं एका अधिकाऱ्याला यांच्याकडे पाठवलं. गौरीशंकर महाराजांनी सांगितलं, नर्मदा माई तुम्हाला पाण्यासारखी दिसते, पण ती नसून पाणी नाही येते, तर ते पाणी नसून सोनं वाहतंय, सोनं. तीच माझा सर्व खर्च चालवते. असं म्हणून आपला कमंडलू माईमध्ये बुडवून त्यांनी वर काढला, तर तो मोहरांनी भरलेला होता. अधिकाऱ्याला आश्चर्य वाटलं, पण तो म्हणाला, तुम्ही आधीच मोहऱ्या लपवल्या असतील आणि माझ्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी नाटक केलं असणार. तेव्हा आता मी सांगेन त्या ठिकाणाहून तुम्ही मोहरा काढून दाखवा, तरच मी मान्य करीन. असं म्हणून तो त्यांना बोटीने माईच्या मध्यधारेत घेऊन गेला आणि इथून मोहरा काढून दाखवा म्हणाला. गौरीशंकर महाराजांनी तिथेही कमंडलू बुडवला आणि सोन्याच्या मोहरा त्या अधिकाऱ्याला काढून दाखवल्या. त्या अधिकाऱ्यांनी अमेझिंग, आय कांट बिलीव्ह धिस असे उद्गार काढले आणि महाराजांना नमस्कार करून तो निघून गेला. महाराजांनी नर्मदा माईच्या काठावर अनेक लीला केल्या आणि पुढे जेव्हा अवतार समाप्तीचा विचार त्यांच्या मनात आला, तेव्हा नर्मदा माई त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि तिनं समाधी घ्यायचीच असेल तर माझ्या किनारीच घ्या, मला सोडून जाऊ नका अशी विनंती केल्यावरून महाराजांनी कोकसरला समाधी घेतली.
दरवर्षी येणाऱ्या पुराचं पाणी गौरीशंकर महाराजांच्या समाधीला लागताच पूर ओसरायचा. माई वर्षातून एकदा महाराजांच्या दर्शनाला येते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सध्या मात्र अनेक धरणं झाल्यामुळे पूर असा येतच नाही. माईची लीला अगाध आहे. सध्या ते दुसऱ्या कोणत्याही रूपात येऊन दर्शन घेत असेल. कोकसरहून निघालो आणि सोनपिवळ्या गव्हाच्या शेतातून मस्त अक्षरशः बागडत निघालो. सोनेरी शेत आणि चॉकलेटी पायवाट, त्यावर पडलेली माळवतीची केशरी किरणं, त्याच्या जोडीला दाणे टिपून उडणाऱ्या पाखरांची किलबिल. सप्तशतीत नंदा नावाच्या देवीचं वर्णन आहे. ती सोन्याच्या कमळात उभी असून तिच्या हातातही सोन्याची कमळं आहेत. तिनं सोनेरी शालू नेसला असून तिच्या शरीरातूनही सोनेरी प्रभा फाकली आहे. मला त्या शेताकडे पाहता पाहता नंदा देवीच डोळ्यासमोर आली आणि आतून आनंदाच्या उर्मी दाटून येऊन मला मुक्त कंठानं गावंसं वाटू लागलं. वाटत होतं थांबूया ना इथेच थोडा वेळ, पण आवरी घाटला पोचायला उशीर होईल म्हणून सगळेजण निघालं. नाईलाजानं मलाही निघावं लागलं. बरीच पायपीट केल्यावर संध्याकाळी 6च्या सुमाराला आम्ही आवरी घाटाला दादाजी धुनीवाले यांच्या आश्रमात निवासाला आलो. आश्रमामागच्या नळावर आंघोळी केल्या आणि संध्या पूजा जप आरती यथासांग केली. महंतानं आम्हाला भरपूर वांगी बटाटे कणिक वगैरे सामान दिलं. बढिया भोजन पाना म्हणाला. महेश बाबा कृष्णा वगैरे मंडळींनी उत्तम स्वयंपाक करून आम्हाला वाढलं. मी कोपिष्ठ असल्यामुळे माझा स्वभाव पदार्थात उतरेल या भीतीने ही मंडळी मला स्वयंपाकाला हात लावू देत नसावीत बहुतेक. विनोदाचा भाग सोडा, पण खरंच या मुलांमुळे मला अन्नाची कधी ददात पडली नाही. आज दुपारचीच गोष्ट. एका ठिकाणी आम्हाला ताक मिळालं का मंडळू भरून. दुसऱ्या ठिकाणी पोहे. एका दुकानदारानं चिक्कीचं पाकिट तर दुसऱ्यांना बिस्किटांचे पुडे दिले. कुठलाही एक पदार्थ सगळ्यांना पुरणार नव्हता म्हणून ताक, पोहे, बिस्किट, चिक्की, फरसाण सगळं एकत्र करून त्यात तिखट मीठ घालून एक अजब पदार्थ सगळ्यांनी मिळून खाल्ला. आसनावर पडल्या पडल्या त्या पदार्थाच्या आठवणीनंही मला हसू आलं. दादाजींच्या आशीर्वाद असल्यामुळे असेल, पण मन नामात छान रमत होतं. पहाटे 4:30ला मी, आप्पा आणि प्रल्हाद माऊली नर्मदा माई आणि हत्याहरणी संगमावर स्नानाला गेलो. स्नान करून येत होतो इतक्यात लांबवरून मशिदीतली बांग ऐकू आली आणि 2 क्षण गेले असतील नसतील इतक्यात शिवमंदिरात कर्णकर्कश स्पीकरवर कंठाळी गाणी लावली गेली. काही क्षणांपूर्वी माझ्या मनात जे नामस्मरण सुंदर लयीत सुरू होतं ते दुधावरची साय विस्कटावी तसं विस्कटलं गेलं. युद्धाची संधी लाविली समाधी, कल्पंती न मोडे जाण. खडगाची खणखण, बाणाची सणसण, उपदेशाचे तेची स्थान. अर्जुन अशा गोंगाटात समाधी लावू शकला होता, पण माझ्यासारख्या सामान्य साधकाला बांग काय आणि आरत्या काय. स्पीकरवरचं प्रार्थना युद्ध एकाग्र होऊ देत नाही, हे मात्र अगदी खरं. संत साधू मुनी काय आणि फकीर काय शांततेसाठी नर्मदा काठी एकांतात येऊन बसले खरे, पण माणसांनी येऊन त्यांच्या एकांततेचा भंग केलाय, हे मात्र अगदी खरं. दादाजी आश्रमातून निघालो. आज अष्टमी असल्यानं जेवायचा प्रश्न नव्हता. शेंगदाणे गुळ चहा वगैरे खाऊन पोट पूजा केली आणि चालत राहिलो. वाटेत सॅलिन नावाचा एक फ्रेंच मुलगा भेटला. परिक्रमेत नव्हता तो, पण आत्मिक शांतीच्या शोधात भारतात आला होता. त्याच्याशी बोलता समजलं तर तो दक्षिणेतल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सिनेनटीबरोबर हॉटेलात सापडलेल्या नित्यानंद नावाच्या स्वामींचा शिष्य होता. त्यानं मला त्या स्वामींचा फोटो दाखवल्यावर नाही म्हटलं तरी माझ्या चेहऱ्यावर कुत्सित हास्य आलं. त्याला थोडं वाईट वाटलं. माझ्याबरोबर चालता चालता तो मला म्हणाला, I thought you are a mature person among all these people. You are also thinking in same way like these immature people. My Guruji have admitted his fault and has taken punishment of
fires for 6 months. It's as per Hinduism. I think he is innocent now. We believe that if any criminal person confesses his crime in church, we treat him as sacred person. You people don't believe in 5 punishment? At least you? मी जरा खजील झालो. त्याच्या स्वामींना पश्चाताप होऊन त्यांनी शिक्षा घेऊन पंचाग्नी साधन केलं होतं हे मी पेपरमध्ये वाचलं होतं. खरं खोटं ईश्वर जाणो, पण आपल्या धर्मात सांगितलेल्या प्रायश्चित्तांवर आपलाच विश्वास राहिलेला नाही आहे. हे कडू सत्य स्वीकारणं मला फार कठीण जात आहे. हजारो वर्ष तपश्चर्या करणारे महामुनी विश्वामित्रही क्वचित मोहाला बळी पडू शकतात. तिथे एखाद्या तरुण साधूला मोह झाला आणि त्याने अशी चूक परत घडणार नाही असं सांगून समाजात आपली चूक कबूल केली तरी आपण त्याला संधी देत नाही. मारलेल्या जीवांचा हिशोब म्हणून 7 रांजण भरलेल्या वाल्याला प्रायश्चित्तानंतर वंदनीय म्हणून स्वीकारणारा आपला समाज आज इतका बदलला. कशामुळे आणि कोणामुळे? आमच्या शुद्ध मानवीय विचारांमध्ये हे विष कोणी पेरलं? I'm sorry. My intention was not to hurt you. सालिनच्या बोलण्यानं माझी विचार शृंखला तुटली. मी त्याला, इट्स ओके माय फ्रेंड, यू हॅव गिव्हन मी न्यू परसेप्शन टू सी टुवर्ड्स माय रिलिजन. थँक्स असं म्हणून त्याचा निरोप घेतला आणि छोटी चिपानेरच्या दिशेनं चालायला लागलो. पण मध्येच अर्चना गावच्या श्री हेमराज गुर्जर यांनी त्यांच्या भल्या मोठ्या घराच्या अंगणात बांधलेल्या शेडमध्ये अग्रहाण राहायला ठेवून घेतलं. नळाखाली आंघोळी करून नित्यनेम पूर्ण केला. बाकी सर्वांसाठी सदाव्रत मिळालं, पण माझा उपवास असल्यानं साबुदाणा खिचडी, बटाटा भाजी, बटाटा पापड असा तयार फराळ मिळाला. रात्री नाम घेत झोपलो. पहाटे घराबाहेरच्या बोरवेलवर स्नान केलं. पूजा इत्यादी झाल्यावर अर्चना गावाहून निघालो आणि तजपूर सोडून कॅनॉलच्या वाटेनं जलोद गावातून सुरजना गावात गेलो. कृष्णा आणि महेशबाबा कुठे ताक मिळत आहे का म्हणून बघायला गेले तर कुठेच काही मिळालं नाही. उन्हा तापली असल्यानं रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर लावलेल्या झाडांखाली जरा आडवे झालो होतो. इतक्यात, बाबाजी चाय पिओगे अशी हाक आली. त्याला महेश बाबा म्हणाले, चाय नाही, छास होगी तो दे दीजिए. त्यानं जाड दहीयुक्त ताक आणून 2-2 ग्लास पाजलं. असं तृप्त वाटलं की सांगता सोय नाही. ताक पिऊन पुढे चालायला लागलो. वाटेत एक माई भेटली. तिनं आस्थेनं थांबवून जेवलात का अशी चौकशी केली. 5 किलोमीटर मागे तिचं घर होतं. तिथे चला वाढते म्हणाली, पण परिक्रमेत पाठी फिरता येणार नव्हतं. तिला तसं सांगितल्यावर आम्ही न जेवता तसेच पुढे जाणार हे कळल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं. क्षणभर वाटलं आम्ही जेवलो नाही म्हणून पुढच्या आश्रमात तरी जेवा म्हणून सांगायला नर्मदा माई या रूपानं आलेली असेल का. आम्ही हंडियाला येऊन रामानंद आश्रमात आसनं लावली आणि माईमध्ये स्नानाला गेलो. समोर नेमावर दिसत होतं आणि मध्ये माईचं नाभिकुंड दिसत असूनही परिक्रमेत असल्यानं तिथं जाता येत नव्हतं. स्नान करून आश्रमात आलो. संध्या पूजा जप करून आरती म्हणत असताना आळंदीचे सुनील भोसले यांची भेट झाली. हे पखवाज तबला उत्तम वाजवतात आणि चांगलं निरूपणकारही आहेत ते. माझ्या झोळीत माई एक एक रत्न टाकत होती आणि मला समृद्ध करत होती. पहाटे परत माईमध्ये स्नान केलं आणि डोळे भरून तिला पाहून घेतलं. म्हटलं, माई, अंशरूपानं आमच्याजवळ सतत आहेसच ग, पण तुझं पात्र आता थेट ओंकारेश्वरलाच पाहायला मिळणार असं म्हणून पूजा आरती करून चालायला सुरुवात केली. हंडिया ते खिरकिया अंतर फक्त 40 किलोमीटर आहे असं समजून आम्ही चालायला सुरुवात केली, पण प्रत्यक्ष ते 50 किलोमीटरपेक्षा जास्त असावं. माझ्याबरोबर असलेल्या 68 ते 70 वयाच्या रंगनाथ अप्पांच्या पायाची स्थिती गंभीर झाली होती. आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून त्यांनी त्रास होत असून आमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. कसबैडीमधून बाहेर पडताना एका घरी ताक मिळालं. पुढे आणखी एका गावात सदाव्रत देतो, करून जेवा आणि जा पुढे म्हणून आग्रह
झाला, पण जेवण तयार करण्याची ताकद नव्हती कोणाच्यातच. त्यातच ग्रुपची चुकामुक झाली, त्यामुळे थोडी चिंता वाटत होती. बिचाऱ्या अप्पांना बाबरगावापर्यंत चालणं आवश्यक होतं. तिथून पुढं काही सोय होऊ शकेल असं गावकऱ्यांनी सांगितलं. अप्पांना हात देत हळूहळू चालत असताना एक बाईकस्वार आला. आम्ही अप्पांना समजावून बाईकवर बसायला लावलं. बाईकस्वारानं अप्पांना बाबरमधल्या आश्रमात पोहोचवलं. आम्ही तिघे, मी, चैतन्य आणि प्रल्हाद माऊली चालत चालत बाबरमधल्या आश्रमात पोहोचलो. कपिलेश्वर महादेव आणि मारुतीरायाचं दर्शन घेतलं. इतक्यात सारंगपूरला राहणाऱ्या राजेंद्र पटेलांची गाडी सारंगपूरला जाणार असल्याचं समजलं, म्हणून त्यांना विनंती केली. त्यांनी आनंदानं अप्पांना आपल्याबरोबर घेतलं. आम्हाला स्वामीजींनी खीर, पुरी, पोळी, गाजर, टोमॅटो, काकडी, द्राक्ष, दूध असं भरपेट खायला दिलं. आम्ही मजल दरमजल करत सारंगपूरला पोहोचलो. राजेंद्र पटेलांनी आम्हाला भरपूर लस्सी प्यायला दिली आणि अप्पांना खिरकियाला पोहोचवलं असं सांगितलं. आता काही करून आम्हाला 10 किलोमीटर चालणं भाग होतं. खिरकियाला जाताना वाटेत पानघाट चौकडीला दुसऱ्या मार्गानं आलेला आमचा ग्रुप अगदी ठरल्यासारखा भेटला. सगळे भेटल्यानं परत चालायला उत्साह आला. साधारण 8 वाजता खिरकियाच्या नीलकंठेश्वर शिवमंदिरात पोहोचलो. तिथे जेवणाची काही सोय नव्हती, पण तरीही चालवून चालवून दमल्यामुळे तिथेच राहायचं ठरवलं. परिक्रमावासी मंदिरात राहायला आले आहेत असं समजलं मात्र गावातील 10-12 तरुण पोरं आली आणि मंदिराच्या आवारातच स्वयंपाक करून डाळ बाटी आणि चळबळीत तूप बुंदीचे लाडू आणि मिक्स भाजी असं अप्रतिम जेवण वाढलं. माईचा खेळ आपण फक्त पाहत राहायचं. पूर्ण शरणागताला माई फुलासारखं जपते. खिरकियाहून पहाटे लवकरच निघालो. मेन रोडला लागण्यापूर्वीच 3-4 जणांनी चहा आणून दिला. चहा घेऊन चालायला सुरुवात केली. आता हायवेनं चालल्याशिवाय पर्याय नव्हता, पण त्यामुळे किती अंतर चालतोय, किती राहिलंय हे तरी कळत होतं. एका शेताच्या मालकानं मोटार पाईप लावून दिला. आम्ही आंघोळी करत असताना तो म्हणाला, सदाव्रत आणून देतो, खिचडी करा, जेवा आणि पुढे जा. त्याला नम्र नकार दिला आणि पुढे गेलो. दिवसभर चालवून छनेऱ्याला पोहोचलो. तिथे परमहंस आश्रम विचारत होतो. इतक्यात एक इसम आला आणि त्यानं सगळ्यांना चहा, समोसे, लस्सी, ज्याला जे हवं ते खायला दिलं. खाऊन आम्ही थोडं पुढे आलो तर चारूखेडा गावातील काही जण आम्हाला बघून जवळ आले आणि म्हणाले, इथून चारूखेडा फक्त 3 किलोमीटर आहे. मनरंगीर बाबांच्या समाधी मंदिरात शिवलिंग स्थापनेचा सोहळा चालू आहे. तुम्ही तिथे परिक्रमावासींची बढिया सोय आहे, तुम्ही चारूखेड्यालाच चला, आम्ही तुमची वाट बघतो असं म्हणून आम्ही येत असल्याची सूचना द्यायला ते बाईकवरून पुढे गेले. आम्ही थकलो असून सुद्धा त्यांच्या आग्रहाखातर चारूखेड्याला गेलो. मनरंगीर बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मनरंगीर बाबा हे श्री सिंगाजी बाबांचे गुरु होत. मनरंगीर बाबा पूजेतच रोज नर्मदा जलाचा उपयोग करायचे. नर्मदा माई इथून 5-6 किलोमीटर दूर असल्यानं त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना पाणी आणण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागायचे. एके दिवशी बाबांना बरं नसल्यामुळे नर्मदा जल आणायला जायला जुळेना, म्हणून त्यांनी, आई नर्मदे तूच इथे ये ना ग, अशी आर्जव केली. त्या क्षणी जमिनीतून 2 जिवंत झरे फुटले. एकातून नर्मदा माई आणि दुसऱ्या झऱ्यातून गंगा माई प्रकट झाली. आजही ही दोन्ही कुंड तिथे दिसतात. बाबांच्या समाधीची पूजा याच कुंडांमधल्या पाण्यानं होत असते. आम्ही आळीपाळीनं दोन्ही कुंडांमध्ये स्नान केलं आणि नित्यनेम पूर्ण करून वडाच्या झाडाखालच्या सिमेंटनी बांधलेल्या कट्ट्यावर आसनं लावली. शिवपिंडीची स्थापना झालेली होती आणि उत्तरांग विधी चालू होते. त्या मंदिराला लागूनच उभारलेल्या मंडपात आम्हाला जेवायला वाढलं. प्रसादाचं जेवण असल्यामुळे चव अमृतासारखी होती हे सांगणं नकोच. रात्री त्या सिमेंटच्या कट्ट्यावर छान गाढ झोपलो. इथे स्वप्नात मगरीवर बसलेली पिवळ्या साडीतली नर्मदा माई आली आणि जवळच्या झाडावरचा रुद्राक्ष काढून माझ्या हात देत म्हणाली, चल आणखी एक परिक्रमा कर. मी स्वप्नातच माईला म्हणालो, माझ्याही घरी आहे ग, लगेच कसा निघो. तेव्हा हसत हसत माई म्हणाली, ठीक आहे, बोलवीन परत. बाईने मला रुद्राक्ष दिला. स्वप्नात याचं
कारण काय असेल असा मी विचार करत असताना एकदम आठवलं, मनमाडच्या धात्रक कुटुंबाबरोबर मी माहूरगडावर रेणुका मातेच्या दर्शनाला गेलो असताना दत्त महाराजांच्या शयन मंदिराबाहेर एका साधूला मी माझ्या परीनं दक्षिणा दिली होती. त्या साधूनं लगेच झोळीत हात घालून विभूती आणि 3 रुद्राक्षांची माळ मला दिली आणि म्हणाला, ये पहन के परिक्रमा में जाओ. रुद्राक्ष खरे आहेत की खोटे याच्याशी मला कर्तव्य नव्हतंच. त्याच्या आशीर्वादाची भावना मला 100 नंबरी सोन्यासारखी खरी असल्याचं जाणवलं. म्हणून मी ते रुद्राक्ष माझ्या घरी नित्यपूजेत असलेल्या नर्मदा माईच्या कलशाच्या गळ्यात घातले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानं इतकं स्पष्ट सांगून देखील दोन्ही परिक्रमांमध्ये मी ती माळ घालायला विसरलो होतो. माईनं त्या प्रसादाची आठवण करून दिली असावी. पहाटे उठून प्रातर्विधी वगैरे झाल्यावर नर्मदा कुंडात स्नान केलं आणि नेहमीप्रमाणे संध्या जप पूजा करून सगळ्यांनी आरतीसाठी निरांजन आणि उदबत्त्या लावून छान आरती केली. हे सगळं नेहमी करतच होतो, पण आज सविस्तर सांगण्याचं कारण हे की निघताना आमचं लक्ष गेलं तर झाडाच्या वरती मधमाशांचं भलं मोठं पोळं लागलं होतं. काल रात्री आणि आज पहाटे आम्ही 11 जणांनी निरांजनं आणि उदबत्त्या लावूनही एकही माशी कोणाला चावली नव्हती. माझ्या दृष्टीनं हा चमत्कारच होता. सकाळ सकाळी छान वातावरण असल्यामुळे आज हातिया बाबा गाठायलाच हवं अशा उत्साहात सगळ्यांनी चालायला सुरुवात केली. एकादशीचा उपवास असल्यानं शेंगदाणे गुळ वगैरे खाऊन भागेल असं वाटत होतं. साधारण 11च्या सुमाराला गोराडिया गावाच्या पुढे एका झाडाखाली जरा आडवे झालो. काय झालं कोणास ठाऊक, पण सगळ्यांनाच एक तासभर गाढ झोप लागली. तासाभरानंतर लगबगीनं उठलो आणि चालायला सुरुवात केली. 2च्या सुमाराला मुंद्रीला पोहोचलो. परिक्रमा संपल्यावर परत पूजा वगैरे सागरसंगीत करायला ATMमधून थोडे पैसे काढले. केळी, संत्री, पपई ज्यूस विकत घेऊन सेवन केलं. एकादशीचा उपवास दणकून झाला. सहज चौकशी केली तेव्हा समजले इथून हातिया बाबा 35 किलोमीटर आहे. आता 2:30 वाजले होते. ताशी 4 किलोमीटर जरी चाललो तरी सूर्यास्तापूर्वी पोहोचू शकणार नाही हे नक्की होतं. ठीक आहे, जेवढं जमेल तेवढं चालू असं म्हणून चालायला सुरुवात केली. इतक्यात देवळा गावातला एक गृहस्थ बाईकवरून आला आणि म्हणाला, आजचा मुक्काम देवळ्यातल्या राम मंदिरात करा, मी तिथे तुमची वाट पाहतो. साधारण 17 किलोमीटर चालून आम्ही देवळामधल्या राम मंदिरात निवासाला आलो. उपवासाची भगर, खिचडी, चिवडा, बटाट्याची भाजी आणि भक्कम असा फराळ करून उपवास साजरा केला. आता पाठ टेकून निजणार इतक्यात गावातल्या भगिनी मंदिरात एकत्र जमल्या आणि 1.5-2 तास भजनाचा कार्यक्रम झाला. झोपता झोपता आईची खूप आठवण आली. म्हटलं लहान मुलासारखं आईच्या कुशीत झोपावं. मनाला आवरलं आणि नामस्मरण सुरू केलं. नामाच्या गुंगीत कधी झोप लागली समजलंच नाही. सकाळी आंघोळीची काही सोय नसल्यानं 4:30ला उठून हातपाय तोंड धुवून तसंच चालायला सुरुवात केली. मार्च महिन्याची 6 तारीख होती. उद्या महाशिवरात्र. आज दुपारपर्यंत ओंकारेश्वरला पोहोचू हे नक्की होतं, कारण अंतर फक्त 24 किलोमीटर होतं. सकाळी 9-9:30ला हातिया बाबाला पोहोचलो. हातिया बाबा या ठिकाणी गणपतीचं स्थान आहे. एका साधूची आणि हत्तीचीही समाधी आहे. नक्की कथा काय आहे या स्थानाची ते माहीत नाही. तिथे पोहोचल्यावर नळाखाली आंघोळी केल्या. माईमध्ये पाणी जाण्याची शक्यता नसल्यानं साबणाने कपडे स्वच्छ धुतले आणि मोठ्या पटांगणात वाळत घातले आणि संध्या करून जपाला बसलो. मैया पूजन आरती झाल्यावर भरपूर पोहे खाल्ले आणि कालव्याच्या मार्गानं सुलगाव करून अंजरूतला आलो. इथून सर्वजण शिवकोठीला जातात, पण आम्ही मात्र डोईख्या नावाच्या गावातून अगदी एकांताच्या रस्त्यानं डोंगर माथ्यावरच्या हनुमान मंदिराच्या ओसरीवर क्षणभर विश्रांतीसाठी बसलो. डोंगराच्या खाली नजर टाकली तर पुण्य पावणी तीर्थसलीला वेदगंगा नर्मदा मायेचं निळशार शांत पात्र आणि त्या लगत असलेली राजा मांधाताच्या तपश्चर्येनं वसलेली पुण्यनगरी ओंकारेश्वर दिसली. परिक्रमापूर्तीचा आनंद मानावा की माईपासून लांब मायानगरी मुंबईमध्ये परत जावं लागणार म्हणून दुःख करावं.
जन्मदात्री आई माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल, तिच्या कुशीत शिरावं आणि म्हणावं, आई, आई तुझ्या आशीर्वादानं आणि तपश्चर्येनं माझी परिक्रमा पूर्ण झाली ग. नाहीतर माझ्यात शक्तीच नव्हती हे शिवधनुष्य पेलण्याची. डुहीख्या गावचा डोंगर उतरून एक कालवा पार करून दुपारी 2-2:30च्या सुमाराला आम्ही नार्मदीय ब्राह्मण समाज धर्मशाळेत आलो. आसनं लावली आणि श्री आशिष चौकडे गुरुजींना सांगून संध्याकाळी परिक्रमेच्या सांगतेची पूजा केली. कुपीतलं अर्ध जल श्री ममलेश्वराला वाहिलं आणि 7 मार्चला महाशिवरात्रीच्या पर्वकाळी पहाटे 4:30ला श्री ओंकारेश्वरला उरलेलं अर्धजल वाहिलं. परतीच्या वाटेवर माईवर बांधलेल्या पुलावरून माईकडे पाहिलं. ती हसत हसत वाहत होती आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते. श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या ओळी माझ्या मुखात आल्या. पृथ्वीव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरला, परं तेषां मध्ये विरल तरलोहं तव सुत. मदीयोऽयं त्याग समुचितमिदं नो तव शिवे, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति, कुमाता न भवति. माई, या पृथ्वीवर तपानं ज्ञानानं परिपूर्ण अशी तुझी खूप मुलं आहेत ग. त्या सर्वांमध्ये मंदबुद्धीचा, चंचल स्वभावाचा आणि सर्वार्थानं अपंग असलो तरी मी सुद्धा तुझाच मुलगा आहे ना. कितीही दुर्गुणी असला तरी आई, आई तू कधी मुलाला दूर लोटतेस का ग? मग मलाच का या माया बाजारात पाठवतेस? तू देशील ते खाईन, तू सांगशील तसं वागेन. माई, माई मला क्षमा करून जवळ घे की कायमचं. घेशील ना ग माई, घेशील ना ग माई. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा. लेखक उदयन आचार्य, प्रकाशक मोरया प्रकाशन. मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि ही परिक्रमा परिपूर्ण झाली, सुफल संपूर्ण झाली असं जाहीर करते. आणि आता आपण स्वामी लीलांमध्ये रममाण होऊयात लवकरच अशी प्रार्थना स्वामींचरणी करते. आपल्या सगळ्यांची साथ नक्की असेलच या खात्रीसह पुन्हा भेटूयात लवकरच. धन्यवाद, मनःपूर्वक धन्यवाद.